आप सभी को मेरा प्रणाम। मैं मोहन बाबू नायक, सह शिक्षक, कर्नाटक पब्लिक स्कूल बेलूर से हूँ। आज मैं आपके सामने 10वीं कक्षा के कश्मीरी से पाठ प्रस्तुत करने जा रहा हूँ। इस पाठ में लेखक प्रेमचंद जी ने खरीदारी करते वक्त होने वाले धोखेबाजियों के बारे में जागृत करने की कोशिश की है। आपको यह जानकारी है, कई दुकानदार ऐसे होते हैं कि जो धोखे दे सकते हैं, आवश्यक चीज खरीदते वक्त धोखे दे सकते हैं। इसलिए खरीदारी करते वक्त जो चीज़ों को जांच परख कर हम लेना चाहिए। इसके साथ साथ दूसरी बात यह है कि छात्रों को और बच्चों को भी ऐसे धोखेबाज दुकानदार निशाना बना सकते हैं। लेखक इस पाठ के माध्यम से बच्चों में और विद्यार्थियों को जागृत करने की कोशिश की है। इस पाठ में आए हुए विस्तृत जानकारी के साथ साथ इस पाठ में आए हुए नए अंश और व्याकरण अंश के बारे में भी हम जानकारी प्राप्त करेंगे। तो इस पाठ में लेखक बाजार में लोगों के साथ होने वाले धोखेबाजी पर प्रकाश डाला है और साथ साथ खरीदते वक्त सावधानी बरतने का भी जोर दिया गया है। देखिए, लेखक यहाँ कुछ जरूरी चीजें खरीदने के लिए, यानी कि एक शाम कुछ जरूरी चीजें खरीदने के लिए चौक जाते हैं। चौक यानी कि आजकल हम सर्कल कहते हैं, अंग्रेजी में इसे क्या कहते हैं, सर्कल कहते हैं। यहाँ कल इसका विलोम शब्द क्या है, आज। जो शाम, इसका समानार्थ शब्द क्या है, सांझ, संध्या, सायंकाल है। चीजें इसका अन्य वचन रूप क्या है, चीजें इसका अन्य वचन रूप चीजें इसका अन्य वचन रूप क्या है, चीज है। दो चार जरूरी चीजें खरीदने के लिए, खरीदना इसका विलोम शब्द क्या है, खरीदना इसका विलोम शब्द क्या है, बेचना। खरीदना इसका विलोम शब्द क्या है। देखिए आगे, देखिए बच्चों, पंजाबी मेवा फरोशों की दुकानें रास्ते में ही पड़ती है। शायद जो मेवा फरोश इसका अर्थ होता है कि ताजा फल बेचने वाले। शायद आप अगर बाजार गए तो आपको याद रहेगा, बाजार में क्या करते हैं, जो ताजा फल बेचने वाले या ताजा सब्जी बेचने वाले जो सड़क के दोनों ओर पड़ते हैं, वे बेचते रहते हैं। इसी प्रकार वो पंजाबी के जो मेवा फरोश से क्या करते हैं, अपने फल को बेचने के लिए जो सड़क के या रास्ते के दोनों ओर ही रहते हैं। तब एक दुकान पर क्या, देखिए एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए थे। देखिए, जो फल बेचने वाले दुकानदार क्या करते हैं, अपने फलों को आकर्षित करने के लिए जो जिस फल का रंग क्या होता है, अच्छा लगता है, उस रंग को दिखाने के लिए वे आगे करके रखते हैं। इस प्रकार एक दुकान पर क्या हुआ था, बहुत अच्छे फल क्या हुआ था, रंगदार फल, गुलाबी जो सेब क्या हुआ था, सजकर हुआ था। सजना इसका अर्थ क्या होता है, श्रृंगारित होना हो, श्रृंगार करके रहते हैं। ऐसे श्रृंगारित हुए या सजे हुए सेब पर किसका नजर पड़ते हैं, लेखक का नजर पड़ते हैं। लेखक का देखिए जी ललचा उठा, उस श्रृंगार किए हुए उस सेब को देखते हुए लेखक को क्या होता है, मन में आशा जागृत करता है, जागृत होते हैं। देखिए, जी इसका अर्थ क्या होता है, मन है। ललचा इसका अर्थ क्या है, आशा है। जी ललचा उठा, उसको उस सेब को खरीदने के लिए जो मन होती है। ऐसे संदर्भ में लेखक का मन में और भी विचार हो सकता है। क्या है, देखिए आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों में विचार करते हैं। देखिए, जो भी मनुष्य आजकल के जो नए के मनुष्य क्या करते हैं, जो भी चीजें खरीदते वक्त, जो भी फल खरीदते वक्त क्या करते हैं, उस फल से हो सकता है या चीजों से हो सकता है क्या लाभ है, हमें उसे खरीदना है या न खरीदना है। जो
समझदार व्यक्ति हो सकता है या शिक्षित हो से व्यक्ति हो सकता है, क्या करते हैं उसे खरीदने के पहले उसके बारे में विचार कर सकते हैं। इसलिए आजकल शिक्षित समाज में, शिक्षित इसका विलोम शब्द क्या है, अशिक्षित। शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के बारे में विचार करने की प्रवृत्तियां होती हैं। इस प्रकार लेखक 2-4 चीजें खरीदने के लिए कहाँ जाते हैं, बाजार जाते हैं और बाजार जाकर वहां जो सजे हुए जो ಗುಲಾಬಿ रंग के सेब को देखते हैं। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರಾದ ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ದಿನ ಸಂಜೆ ಚೌಕ್ ಅಂದರೆ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಸಾಮಾನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿನ ಒಂದು ಹಣ್ಣನ್ನು ಮಾರುವಂಥ ಪಂಜಾಬಿನ ಜನರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲೂ ಸಹ ಈ ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಸೇಬುಗಳನ್ನು ಶೃಂಗಾರಿಸಿ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಇಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶೃಂಗಾರವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅದನ್ನು ನೋಡುವವರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗುವ ಹಾಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಮಾರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಂಥ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಈಗ ಅದನ್ನು ಖರೀದಿ इस सेब को देखकर लेखक का मन बहुत ललचा उठा और उसे खरीदने की कोशिश में लेखक क्या करते हैं, अभी आगे जाते हैं. उसके साथ साथ उसके मन में क्या होता है, एक विचार भी बन सकता है. यानी कि आजकल के मानव क्या करते हैं, जो भी चीजें खरीदते वक्त या फल खरीदते वक्त उसका गुण क्या है, या फल में या सब्जी में कौन सा विटामिन है या प्रोटीन है, कौन सा विटामिन है या प्रोटीन है, इसके बारे में जानकारी लेकर उस फलों को या सब्जियों को खरीदने में आगे बढ़ते हैं. लेकिन पुराने जमाने में उस प्रकार नहीं थे. लोग क्या करते हैं, इसके बारे में जानकारी नहीं प्राप्त करते हुए भी वे खरीदते थे. लेकिन आजकल क्या हुआ है, देखिए टोमेटो भी पहले कोई भी नहीं पूछता था, लेकिन उस संदर्भ में वैज्ञानिक या विज्ञान उतना तेज से नहीं बढ़ा था. अब टोमेटो भोजन का क्या हुआ है, आवश्यक अंग बन गया है. यानी कि टोमेटो क्या करता है, हर लोग जो अमीर हो या गरीब हो सभी लोग उसको क्या करते हैं, उपयोग करते हैं. गाजर भी पहले गरीबों का ही पेट भरने का क्या होता था, चीज बन गया था. गाजर के अंदर में से गज्जरी कहते हैं. पहले क्या क्या करते थे, गरीब लोग ही खाते थे. यानी कि यहाँ गरीब इसका भावाचक रूप क्या है, गरीबी. गरीब इसका भावाचक रूप क्या है, गरीबी. अमीर लोग तो उसका हलवा भी ही खाते थे. अमीर लोग भी क्या करते थे, उसको हलवा बनाकर खाते थे. लेकिन आजकल क्या हुआ है, जो वैज्ञानिक जो सुधरते हुए जो फल में या सब्जी में कौन कौन सा विटामिन है, प्रोटीन है, इसके बारे में जानकारी मिलती है. इसलिए जो क्या करते हैं, अमीर लोग भी उस गाजर को खाने में या हलवा बनाकर भी खा सकते हैं. अमीर इसका विलोम शब्द क्या है, गरीब है. हलवा ही खाते. मगर अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन है. अब ये क्या पता चला, गाजर में भी बहुत विटामिन है. इसलिए गाजर को भी मेजों पर स्थान मिल गए. देखिए अगर सब्जियों को हम मेजों पर रखते हैं या फलों को हम मेज पर रखते हैं, जो डाइनिंग टेबल पर हम रखते हैं, यानी कि उसका उपयोग हर दिन हो सके. सेब के विषय में तो यह कहा जाने लगा कि एक सेब खाने से, एक सेब रोज खाइए तो आपको डॉक्टरों की जरूरत नहीं है. उतना विटामिन उसमें रहता है या प्रोटीन उसमें रहता है. यानी कि अगर हम एक सेब रोज खाते हैं तो हमें डॉक्टरों की जरूरत या कोई अनारोग्य या अस्वस्थ की कोई बात ही नहीं उठता. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರವರು ಯಾ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಈ ಸೇಬಿಂದ ಆಕರ್ಷಣೆಗೆ ಒಳಗಾದ ನಂತರ ಅವರು ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅನುಭವಿಸ್ತ ಒಂದು ಮನುಷ್ಯರಿರ್ಬೋದು, ಜನರಿರ್ಬೋದು, ಈ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ಯಾಕೆ ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವುದೇ ತರಕಾರಿಯಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯ ವಿಟಾಮಿನ್ ಇದೆ, ಪ್ರೋಟೀನ್ ಇದೆ, ಅದರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ, ಟೊಮೆಟೊವನ್ನು ಯಾರೂ ಸಹ ನೋಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಕೇಳುವರೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇಂದಿನ ದಿನ ಏನಾಗಿದೆ, ಅದು ಅವಶ್ಯಕವಾದಂಥ ಒಂದು ವಸ್ತು ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಈ ಗಜ್ಜರಿಯೂ ಸಹ ಹಿಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಸಸ್ತಾ
ಆಗಿ ಸಿಕ್ತಿತ್ತು, ಕೇವಲ ಬಡವರು ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ತಿಂತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಈಗ ಇಂದಿನ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಈ ಗಜ್ಜರಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೋಟೀನ್ಗಳಿದೆ, ವಿಟಾಮಿನ್ಸ್ಗಳು ಇದೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀಮಂತರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದರ ಒಂದು ಹಲ್ವಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಿಂತ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಸೇಬನ್ನು ಯಾಕೆ ತಿನ್ನಬೇಕು, ಅದು ಒಂದು ಮಾತಿದೆ. ದಿನಾಲು ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನಿರಿ, ಡಾಕ್ಟರಿಂದ ದೂರ ಇರಿ ಅಂತ ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತಿದೆ. ಅಂದರೆ ಆ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬೇಕಾದ ಅಥವಾ ಈ ಅನಾರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಕಾರಣವಾದಂಥ ಯಾವುದೇ ರೋಗವನ್ನು ನಮಗೆ ಬರದೇ ತಡೆ ಹಿಡಿಯುವಂಥ ಒಂದು ಗುಣಗಳು ಈ ಒಂದು ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಿನಾಲು ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನಿರಿ ಎಂಬ ಒಂದು ಮಾತನ್ನು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. डॉक्टर से बचने के लिए हम नीम कौड़ी तक क्या करते हैं, खाते हैं. नीम कौड़ी तक कहने की जो नीम कौड़ी यानी कि नीम आप जानते हैं, ಬೇವಿನ ಗಿಡ, ಬೇವಿನ ಎಲೆ, ಬೇವಿನ ಹಣ್ಣು, ಬೇವಿನ ಕಡ್ಡಿ, ಇದು नीम ಕೌಡಿ ಅಂದರೆ ಬೇವಿನ ಕಡ್ಡಿ. ಈ ಡಾಕ್ಟ್ರು ಬೇವಿನ ಕಡ್ಡಿ ಬಹಳ ಒಂದು ಕಹಿ ಆದರೂ ಸಹ ನಾವು ಅದನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಆರೋಗ್ಯ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಸೇಬ್ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದರೆ, ಸೇಬ್ ತೋ ರಸ್ और स्वाद में अगर आम से बढ़कर नहीं है. देखिए, सेब तो रस स्वाद में आम से बढ़कर तो नहीं है, घटकर भी नहीं है. ಈ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣು ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ನಾವು ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನೊಂದಿಗೆ ಅದನ್ನು ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿದಾಗ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನಷ್ಟು ಅದೇನೆಲ್ಲ ರಸಭರಿತವಾಗದಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಸ್ವೀಟ್ ಅಲ್ಲ ಅದು, ಆದರೆ ಕಡಿಮೆ ಅಂತೂ ಅಲ್ಲ. ಇಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರು ನಾವು ಬೇವಿನ ಗಿಡದ ಎಲೆ ಅಥವಾ ಹಣ್ಣು ಅಥವಾ ಬೇವಿನ ಕಡ್ಡಿ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ತಿನ್ನುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಡಾಕ್ಟ್ರು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದಾಗ ನಾವು ಯಾಕೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಅವಶ್ಯವಾಗಿ ನಾವು ತಿಂತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಅದು ರುಚಿಯಾದ ಸಿಹಿಯಾದಂಥ ಒಂದು ಹಣ್ಣಾಗಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸೇಬ್ಕೋ ಬಿ ಯಹ ಸ್ಥಾನ ಮಿಲ್ಚುಕ. ಆ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದರೆ, ಪ್ರತಿದಿನ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಊಟದ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಊಟದ ಆದ ನಂತರ ಇರ್ಬೋದು, ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದಿನಾರ ಅದನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಒಂದೇ ಒಂದು ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಸೇಬು ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ವೃದ್ಧಿಸುತ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಸೇಬನ್ನು ನಾವು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು उत्सुकरागिरुत्तेवे. आजकल अब वह केवल स्वाद का चीज नहीं है, उसमें गुण भी है. सेब केवल ಏನಲ್ಲ, ಕೇವಲ ಅದು ಆಹಾರ ಅಥವಾ ಸ್ವೀಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಾತ್ರ ತಿಂತೇವೆ ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ತಿಂತಾ ಇಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಟಾಮಿನ್ಸ್ ಇದೆ, ಪ್ರೋಟೀನ್ ಇದೆ. ಡಾಕ್ಟರು ಸಹ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಸಲಹೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ದಿನಾಲು ಒಂದೊಂದು ಸೇಬಿನ ಹಣ್ಣು ತಿಂದೆ ಅಂತ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳಿದ ಮೇಲೆ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಈಗ ಆ ಸೇಬನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. हमने दुकानदार से मोल भाव किया और आधा ಸೇಬ್ ಮಾಂಗಿ. ಮೋಲ್ ಭಾವ ಕಿಯಾ ಅಂದ್ರೇನು, ರೇಟನ್ನು ಹೊಂದಿಸುವುದು. ನೀವು ಹೆಚ್ಚಾಗಿ अगर आप दुकान गए तो, अगर फलों के दुकान गए तो, अगर एक किलो सेब किलो उन्होंने 250 कहेंगे या 200 कहते हैं. ऐसे संदर्भ में क्या करते हैं, हम उसका मोल को, भाव को क्या करना है, ನಾವು उसे घटाना है. ನಾವು ಯಾವುದೇ ಹಣ್ಣಿನ ಅಂಗಡಿಗೆ ಹೋದಾಗ ಆ ಹಣ್ಣಿನ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಅಂಗಡಿಯವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಹಣ್ಣು ಇರ್ಬೋದರ ಒಂದು 25% ಒಂದು 50% ತನಕ ಅದರ ಹಣವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಅದನ್ನು ಒಂದು 25% ಆದರೂ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಕಡಿಮೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಆ ಒಂದು ಹಣ್ಣನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಒಂದು ಸೇಬಿನ ಒಂದು ಹಣ್ಣಿನ ರೇಟನ್ನು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. इस प्रकार लेखक क्या करते हैं, उस सेब का मोल और भाव किया और आधा सेर सेब. कितना सेर, आधा सेर. देखिए, सेर पुराने जमाने में इसका उपयोग किया जाता था. आजकल हम क्या करते हैं, जो किलो का उपयोग करते हैं. पुराने जमाने में सेर का उपयोग ही करते थे. सेर क्या है, एक मानक है. इस प्रकार लेखक ने एक आधा सेर सेब खरीदने के लिए दुकानदार से कहते.
अभी लेखक ने दुकानदार से क्या करते हैं, मोल भाव करके अभी आधा शेर सेब खरीदने के लिए आगे बढ़ते हैं। हाँ? तब दुकानदार ने कहता है कि देखिए बाबूजी, दुकानदार को बाबूजी बड़े मजेदार सेब आए हैं। देखिए यानी कि जो दुकान में आए हुए उस ग्राहक को आकर्षित करने के लिए और ज्यादा से ज्यादा सेब या फल खरीदने के लिए क्या करते हैं, अपने बातों से ही क्या करते हैं, उसे एक तरह गुमराहट करते हैं। और वो इस प्रकार यहाँ दुकानदार में क्या कहते हैं कि बाबूजी बड़े मजेदार सेब है। मजेदार इसका अर्थ होता है कि वह बहुत अच्छा सेब आ गया है और खास पक्का क्या है, खास कश्मीरी के है। ये सेब क्या है, पक्का कहाँ है, कश्मीर से ही लाए हैं। आप ले जाइए, खाकर तबीयत खुश हो जाइए। इस सेब को आपको लेकर जाइए और तबीयत खुश हो जाए, अपना स्वास्थ्य को आराम कीजिए। ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು, ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಮಾರುವಂತಹ ಆ ಒಬ್ಬ ಮಾರುವವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವ ಸಲುವಾಗಿ ತನ್ನ ಮಾತಿನಿಂದ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂಥ ಒಳ್ಳೆಯದಾದಂಥ ಒಂದು ಸೇಬಿನ ಹಣ್ಣಿದೆ, ಇದು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅಥವಾ ಪಕ್ಕ ಇದು ಕಾಶ್ಮೀರಿನ ಹಣ್ಣಿನ ಹಾಗೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನೀವು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, ಇದನ್ನು ತಿನ್ನಿರಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ವೃದ್ಧಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಹಿತವಚನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಮಾತಿನ ಮೂಲಕ ಆಕರ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಅವರು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಎಂಬ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಅವ್ರದ್ದಾಗಿರ್ತದೆ. मैंने रुमाल निकाल कर उसे देते हुए कहा, चुन कर रखना, चुन कर उसे ಅಂದ್ರೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ, ಅಂದ್ರೆ इसका अर्थ यह होता है कि अच्छे फल को रखना. लेखक क्या करते हैं, अपना रुमाल उस दुकानदार से देते हैं और कहते हैं अच्छे फलों को इसमें रख दो. अब दुकानदार क्या करते हैं, अपने तराजू उठाई. तराजू इसका अर्थ क्या होता है, तक्कड़ी. कन्नड़ में क्या कहते हैं उसे, तक्कड़ी उठाया और अपने नौकर से, नौकर आप जानते हैं. अभी दुकानदार क्या करते हैं, अपने तराजू उठाए. तराजू मैंने आपको बताया, तराजू क्या है, तराजू तक्कड़ी, कन्नड़ में तक्कड़ी कहते हैं. तराजू यानी कि तोलने के उन्होंने उस तराजू को लेते हैं और अपने नौकर से कहते हैं. नौकर यानी कि काम करने वाला, उसके दुकान में काम करने वाला, उसे नौकर कर. लेकिन नौकर इसका अन्य लिंग रूप क्या है, नौकर इसका अन्य लिंग रूप क्या है, नौकरानी. नौकर इसका अन्य लिंग रूप क्या है, नौकरानी. और उसे अपने चुनकर ला. अभी लौंडा क्या करते हैं, अंदर जाते हैं और 4 सेब लेकर लाते हैं. लौंडा के सेब ला. तब उस नौकर ने क्या करते हैं, अंदर जाकर 4 सेब क्या करते हैं, लेकर आते हैं. कि एक आधा शेर के लिए 4 सेब आया, इसलिए उन्होंने 4 सेब लाकर आते हैं. और दुकानदार ने क्या करते हैं, अपने जो तराजू में डालकर उन्होंने क्या होता है, तोलते हैं. तब उस 4 सेबों को उन्होंने क्या करते हैं, एक लिफाफे में रखकर बांधकर उन्हें, और उसके बाद लेखक के रुमाल में बांधकर क्या करते हैं, वहां लेखक को दे देते हैं. मैंने 4 आने उसके हाथ में दे दिया. देखिए आधा सेब के लिए कितना आना है, 4 आने हैं. जो आना पुराने जमाने में गिने जाने वाला एक यह है सिक्का है. 1 रुपया के लिए पहले 16 आने थे, उसमें 4 आना. आजकल उसे 25 पैसा भी कहा जाता है. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಮಾರುವಂತಹ ಆ ಅಂಗಡಿಯವನು ತನ್ನ ನೌಕರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಆಧಾ ಸೇರು ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬನ್ನು ತಗೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಆ ಹುಡುಗನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ, ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಹುಡುಗನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಒಂದು 4 ಸೇಬನ್ನು ತಗೊಂಡು ಬರ್ತಾನೆ. ಅದನ್ನು ಆ ಸೇಬನ್ನು ಅಂಗಡಿಯವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ, ತನ್ನ ತಕ್ಕಡಿ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ತೂಗಿ ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ, ಆ ರುಮಾಲ್ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಲೇಖಕರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಆ ಅರ್ಧ ಸೇರು ಸೇಬಿಗೆ ಎಷ್ಟು 4 ಆಣೆ, ಎಷ್ಟು 4 ಆಣೆಯನ್ನು ಅವರು ಕೊಡ್ತಾರೆ. लेखक घर आकर लिफाफा जो का त्यों ही रख दिया. जो का त्यों ही रखना, जैसे लाना है वैसे ही
ರಖನಾ ಅಂದ್ರೆ ಲೇಖಕರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಜೆ ಸಂದರ್ಭ ಆಗಿರುತ್ತೆ ಅವರು ತಂದದ್ದು ಅದನ್ನು ತಂದು ಕೂಡ ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಅವರು ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ತಂದಿದ್ರು ಅದನ್ನು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ಇಡ್ತಾರೆ. रात को सेब या कोई दूसरा फल खाने का कायदा नहीं है, कायदा की ನಿಯಮ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸೇಬು ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಹಣ್ಣು ಇರ್ಬೋದು ತಿನ್ನುವಂಥ ನಿಯಮ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ನಾವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಈ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾತ್ರಿ ಊಟ ಆದಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯ ಇರ್ತದೆ. ಫಲ ಖಾನೆ ಕಾ ಸಮಯ ತೋ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಹೈ, ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವಂಥ ಸಮಯ ಯಾವಾಗೂ प्रातः काल. प्रातः काल ಅಂದ್ರೆ ಬೆಳಗಿನ ಸಂದರ್ಭ. प्रातः काल इसका समानार्थ शब्द क्या है, सुबह, सवेरे, प्रातः, भोर, ये बहुत सारे हैं. उसी प्रकार प्रातः काल इसका विलोम शब्द क्या है, शाम, संध्या, सांझ, ये सभी क्या है, प्रातः काल इसका विलोम शब्द है. आज सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला. नाश्ता, नाश्ता यानी कि सुबह का ಹಲ್ಕಾ ಆಹಾರ. ಹಲ್ಕಾ ಆಹಾರಕ್ಕೆ ಹಗುರವಾದಂಥ ಆಹಾರ. ನಾವು ಬೆಳಗಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ದೋಸೆ, ಇಡ್ಲಿ ಏನು ತಿಂತೇವಲ್ಲ ಅಥವಾ ಬನ್ಸ್ ಏನು ತಿಂತೇವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಕರಿತೇವೆ, ಒಂದು ಹಗುರವಾದಂಥ ಆಹಾರ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಆ ದೋಸೆ ಇಡ್ಲಿ ತಿನ್ನುವುದರ ಬದಲಾಗಿ ಹಣ್ಣನ್ನು ನಾನು ತಿನ್ನುವಾಗ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನಾನು ತಂದಿದ್ನಲ್ಲ ಆ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವಂಥ ಆ ಸದುದ್ದೇಶದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ತನ್ನ ಕೈ ಮುಖವನ್ನು ತೊಳ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವರು ಆ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆ ರುಮಾಲಿನಿಂದ ಅದನ್ನು ಈಗ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೇಬ್ಕು ನಿಕಾಲ ಅಭಿ ಏಕ್ ಸೇಬ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತ ನಿಕಾಲ್ತ, ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ತೋ ಸಡಾ ಹೋವಾತ, ಸಡಾ ಹೋನ ಖರಾಬ್ ಹೋನ, ಹಾಳಾಗುವುದು. ಅದು ಒಂದು ತೆಗಿತಾರೆ, ಅದೇನಾಗಿರ್ತದೆ, ಅದು ಹಾಳಾಗಿರ್ತದೆ. ಏಕ್ ರೂಪಾಯಿ ಕಾ ಆಕಾರ ಕಾ ಚಿಲ್ಕಾ ಗಲ್ ಗಯಾತ, ಚಿಲ್ಕಾ ಗಲ್ ಜಾನ ಯಾನಿ ಒಂದು ರೂಪಾಯಿಯ ರೀತಿಯಂತಹ ಒಂದು ಏನಾಗಿರುವುದು, ಗೋಲಾಕಾರವಾದಂತಹ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಆಕಾರದ ಗೋಲಾಕಾರವಂತ ಒಂದು ಚಿಹ್ನೆ ಬಿದ್ದಿರುವುದು, ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಅದು ಹಾಳಾಗಿರ್ತದೆ. समझा यानी लेखक क्या समझते, तो रात का संदर्भ था, दुकानदार ने देखा ना होगा. रात के संदर्भ में क्या हुआ होगा, शायद उस दुकानदार को उस जो सड़ा हुआ तो से देखा ना होगा. अभी क्या करते लेखक, क्या करते, दूसरा निकाला, ಎರಡನೇ ಹಣ್ಣನ್ನು ಈಗ ಅವರು ತೆಗಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಎರಡನೇ ಹಣ್ಣು ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಮಗರ್ ಆಧಾ ಸಡಾ ಹುವಾತ, ಅದು ಮೊದಲನೇ ಹಣ್ಣು ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಆಕಾರದ ಹಾಳಾಗಬಹುದಾದ್ರೆ ಎರಡನೇ ಹಣ್ಣು ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಅರ್ಧಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಅದು सड़ा हुआ था, अर्धಕ್ಕೆ अर्ध ಏನಾಗಿರ್ತದೆ, ಹಾಳಾಗಿರ್ತದೆ. पहला एक रुपये का आकार का छिलका जैसा क्या हुआ, सड़ा हुआ था, लेकिन दूसरा क्या हुआ, एक आधा ही सड़ा हुआ था. अब लेखक क्या हुआ, संदेह हुआ. अब दुकानदार के ऊपर संदेह हुआ. यह जानबूझकर किया हुआ एक क्या है, षड्यंत्र है, एक धोखा है. दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया, धोखा यानी कि ಮೋಸ. ಆ ಅಂಗಡಿ ನನಗೇನು ಮೋಸ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಮೊದಲೇ ಒಂದು ಹಾಳಾಗಿದ್ದರೆ ನಾನು ಅಂದ್ಕೊಳ್ಬೋದಿತ್ತು, ಏನು ರಾತ್ರಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ತಪ್ಪೇನೋ ಒಂದು ಬಂದಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೋದಿತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ತಂದದ್ದೇ 4, ಅದರಲ್ಲಿ 2 ಹಾಳಾಗಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ. ತೀಸರಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ, ಮೂರನೇ ಹಣ್ಣನ್ನು ನಾನು ತೆಗಿತಾ ಇದ್ದೇನೆ. ತೋ ಯಹ ಸಡಾತೋ ನಾತ, ಇದು ಹಾಳಾಗಿಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಮಗರ್ ಏಕ್ ತರಫ್ ದಬಕರ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಪಿಚಕ್ ಕಯಾತ, ಪಿಚಕ್ ಜಾನ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಜಿ ಆಗೋದು, ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಜಿ ಆಗಿರುವುದು. ಚೌಥಾ ಸೇಬ್ ತೋ ದೇಖ ವಹ ತೋ ಭೇದ, ಮೂರನೇದು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಹಿಂಜಿ ಆಗೋದು ಹೋದಾದ್ರೆ, ನಾಲ್ಕನೇದು ಏನಾಗಿರ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕಲೆ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಕಲೆ. वह तो बेदाग था, बेदाग इसका विलोम शब्द क्या है, दाग. मगर उसमें काला सुराख था, सुराख यानी कि रंध्रा. सुराख इसका अर्थ क्या होता है, एक छेद, छेद ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರಂಧ್ರ ಇತ್ತು. ಜೈಸಾ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋ ಮೇ ಹೋತಾ है, ಬೇರ್ ಅಂದ್ರೆ ಗಡ್ಡೆಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ, ಹೆಚ್ಚಾಗಿ ಗಡ್ಡೆಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ರಂಧ್ರಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಕಾಣುತ್ತೇವೆ. ಇದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ರಂಧ್ರಗಳು 4ನೇ ಸೇಬಿನಲ್ಲಿ ಇತ್ತು. इस प्रकार लेखक का चारों के चारों सेब क्या हुआ था, सड़ा हुआ था.
खाने के लिए योग्य नहीं था। कांटा तो भीतर वैसे ही दब्बे जैसे बेरों में होती है, एक सेब भी खाने का लायक नहीं थी। ಒಂದು ಸೇಬು ಸಹ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಲೇಖಕರು ಒಂದು ಸೇಬನ್ನು ಸಹ ಅವರು ತಿನ್ನುವುದಿಲ್ಲ। थैली बदलाई, जैसे बदलाई गई थैली।